नंदुरबार वाका 4 रस्त्यावर उभे आहोत आणि या ठिकाणी ही ट्रक जी आपण बघत आहात ही ट्रक पलटी झालेली आहे। एका मोटरसायकलला वाचवण्याच्या नादामध्ये ही ट्रक पलटी झालेली आहे। आपण या ट्रकचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमकी घटना काय घडली होती। काय नाव सांगा तुमचं? रवींद्र महाले। कुठून येत आहे तुम्ही? हो, जळगाववरून। जळगावून आता कुठं चालले? अहमदाबादला। तर घटना कशी घडली? मोटरसायकलवाला फोनवर बोलत चालला होता आणि अर्जंट ब्रेक मारून दिले त्याने। हां, मग त्याला वाचवायच्या नादामध्ये खाली मारली गाडी तर डायरेक्ट खालीच चालली गेली। असं। बरं, किती लोक आहेत तुम्ही सोबत? एकटंच आहे। एकटंच आहे। तुम्हाला काय लागला का? बस हेच लागला। तिथंच लागलेलं, डोळ्याला लागलं का? थोडक्यात वाचला नाही। अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहे शहादा तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे ट्रक पलटी होण्याची। काल रात्री शहादा तालुक्यामध्ये ट्रक पलटी झालेली होती। आज नंदुरबार तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत ट्रक पलटी झालेली आहे। मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ही ट्रक या ठिकाणी पलटी झालेली आहे। संपूर्ण पावसामुळे ओलीचिंब जी जमीन आहे ती ओलीचिंब झालेली आहे। परिणामी ब्रेक मारला किंवा काहीतरी त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नामध्ये ही गाडी खाली गेलेली आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण पाणी भरलेलं आहे। शेताला लागून असलेल्या या नाल्यासारख्या याच्यामध्ये हा पूर्ण ट्रक हा पलटी झालेला आहे। आपण पाहत आहोत संपूर्ण मोठा ट्रक हा जवळजवळ 10 चाकी ट्रक आहे हा पलटी झालेला आपण पाहत आहोत। अतिशय खराब आहे। नंदुरबार ते वाका 4 रस्त्यापर्यंतचा हा जो भाग आहे हा संपूर्ण जवळजवळ 10 ते 11 किलोमीटरचा रस्ता हा खराब असून या रोडाची जी साईड पट्ट्या आहेत त्यासुद्धा खराब झालेल्या आहेत। रोडावर खड्डे पडलेले आहेत मोठमोठाले आणि त्या वाचवण्याच्या नादामध्ये हे असले प्रकार या ठिकाणी या अपघातासारखे प्रकार या ठिकाणी होत आहेत। आपल्यासोबत आणखीन काही ट्रकवाले जुळलेले आहेत की जे ज्यांना काही समस्या आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। क्या कहना चाहेंगे, क्या तकलीफ होती है इस रास्ते के ऊपर? सर, प्रशासन से मैं ये कहना चाहूँगा क्या जो ये रास्ता है छोटा है और साइड पट्टी है कुछ भरी हुई नहीं है, इस वजह से सामने से 2 गाड़ी सेम पास नहीं होता है। जरा भी गाड़ी आती है साइड पट्टी भरा हुआ नहीं, आपने देखा भी जैसा ये गाड़ी पलटी हो गया। ऐसा हर बार कुछ ना कुछ मामला होता ही रहता है। कहीं जाने गई ये रोड पे, कहीं ये गया। सर, तो मैं प्रशासन से यही बोलना चाहूँगा कि आप रास्ते का कुछ ना कुछ हल निकालो उसके वास्ते। सर, ये रास्ता एक्सप्रेस हाईवे जैसा चलता है, पूरा गुजरात अपना महाराष्ट्र से जुड़ता है ये रास्ता। मेरा नाम जुनैद है, मैं नंदुरबार का रहने वाला हूँ। ये रास्ते पे हर दिन प्रॉब्लम है ये रास्ते पे, कभी कुछ होता है कभी कुछ होता है। प्रशासन कुछ ये रास्ते को लेके कोई उठाता ही नहीं ऑब्जेक्शन। ये रास्ता हमेशा इसी रहता है, 2 गाड़ी पास नहीं होता है, कुछ ना कुछ अपघात होते रहता है। मेरी प्रशासन से यही दरख्वास्त है कि आप जल्द से जल्द कुछ ना कुछ इसका निर्णय ले, बस। अतिशय रास्त मागणी या गाडी चालकाने केलेली आहे की जो रस्ता आहे तो खूप खराब आहे आणि त्याच्यामुळे हर रोज या रस्त्यावरून आम्ही जातो येतो आणि आम्ही बघत असतो की या ठिकाणी रोजचे अपघात हे होत असतात।